नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे सशाचा. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, तर ससूला काही दिवसांपूर्वी गावी गेला होता आणि सध्या तो मुंबईला परत आला आहे. तसं तर ससूला परत गावी जाणार आहे, परंतु मुंबईला परत येण्याचं कारण असं होतं की त्याला प्रमोशन करायचे होते. हा ससूला ना खूप चॅप्टर आहे. सांगताना असं सांगतो की माझे काही ऑफिशियल कामं आहेत, त्यानिमित्त मी मुंबईला परत आलो होतो. आता ती ऑफिशियल कामं काय ते आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे. फुकट तिकडे प्रकट होण्यापलीकडे ससूल्याला दुसरं काही येतं का? ससूला गावी असतो तेव्हा सतत बोलत असतो की मी आलो आहे माझ्या कोकणातल्या गावी, आणि आता मुंबईला आला की बोलतो मी आता मुंबईला परत आलो आहे, त्यामुळे तुम्हाला आता मुंबईचे व्हिडिओ बघायला भेटतील. ससूल्या, समजलं आम्हाला रे, तू मुंबईला परत आलायस ते सतत प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला हे सांगत नको बसूस. मंडळी, ससूला बोलतो की लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याला गिफ्ट आलं आहे. आता सध्या ससूल्याने प्रमोशन करण्याची नवीन स्टाईल शोधून काढली आहे. गिफ्ट आलं बोललं की कसं कोणाला समजणार नाही असं त्याला वाटते, पण आपण आहोत ना एकदम हुशार. ससूला पार्सल ओपन करताना बोलतो काय तर, हा आहे बॉक्स. थँक्यू ससूल्या, तू सांगितलं नसतं तर आम्हाला समजलंच नसतं रे की तो बॉक्स आहे ते. मला वाटलं डॉलर ठेवण्यासाठी म्हणून तू लॉकर मागवला आहेस की काय. अननसने ते पार्सल अनबॉक्स केलं, त्यातून निघालं तर काय, व्हॅक्यूम क्लीनर. आता जर या ससूल्याला ते गिफ्ट भेटलं होतं तर हा लगेच बॉक्स ओपन करताच त्या व्हॅक्यूम क्लीनरची माहिती का द्यायला लागला? गिफ्ट आलं होतं ना ते, आणि ह्याला आधीपासूनच कसं माहिती होतं की ससूलीला घरकामात मदत होईल त्या गिफ्टमुळे? नाही म्हणजे आपण कोणाला कधी गिफ्ट देतो तर ते सांगून थोडीच देतो, सरप्राईज असते ना ते. पण ह्या ससूल्याला अगोदरपासूनच माहिती होतं की त्या बॉक्समध्ये व्हॅक्यूम क्लीनर आहे ते, कारण ते गिफ्ट नसून प्रमोशनचा व्हिडिओ होता. अरे ससूल्या, तुझे अंधमंद भक्त विश्वास ठेवतील तुझ्या या खोटं बोलण्यावरती, पण जरा निदान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग रे. किती दिवस तू असं त्या भोळ्या पापड्या लोकांना फसवणार आहेस? ससूल्याने पूर्ण डेमो दाखवला आणि बोलला की अमेझॉनची लिंक देतो मी डिस्क्रिप्शन मध्ये. हा ससूला ना खूप चॅप्टर आहे. प्रमोशन करतोय तर तसं सांग ना, उगाच नाटकं कशाला. सरळ सरळ सांग की मी आता ह्या प्रोडक्टचं प्रमोशन करणार आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघा आणि त्या लिंकवर ना मागवू शकता. ज्यांना नसेल बघायचं त्यांनी एवढा पार्ट स्किप करून टाका. अरे हो, जर ससूल्याने सांगितलं की एवढा पार्ट स्किप करा तर मग सगळेच तेवढा पार्ट स्किप करून टाकतील, आणि जर सगळ्यांनीच तेवढा पार्ट स्किप करून टाकला तर मग त्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर कोण क्लिकच नाही करणार. मग ससूल्याचं नुकसान होईल ना. मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही, हे जेवढे पण लोक प्रमोशन करतात कोणत्या प्रोडक्टचं, ते सगळे लोक फक्त पॉझिटिव्ह रिव्ह्यू देतात. असं कसं शक्य आहे? म्हणजे अशी कोणतीच वस्तू नाही या दुनियेमध्ये जी 100% परफेक्ट असेल. फायदे तोटे हे सगळ्याच गोष्टीचे असतात. मग हे लोक फक्त पॉझिटिव्ह बाजूच का सांगतात लोकांना, त्याची नेगेटिव्ह बाजू का सांगत नाही? ह्या लोकांना त्या प्रोडक्टचं प्रमोशन केल्याचे पैसे भेटतात, पण जी भोळी बाबडी जनता आहे ती ह्या लोकांचा बघून ते प्रोडक्ट विकत घेतात, कोणताच मागचा पुढचा विचार न करता. कारण का तर त्यांच्या दादाताईने सांगितलं आहे तो प्रोडक्ट चांगला आहे म्हणून. पण हे लोक असा विचार करत नाही की तोच सेम प्रोडक्ट आपल्या दादाताईने परत वापरला असेल की नाही. कारण जर परत वापरला असता तर त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलाच असता. पण ज्या अर्थी ते लोक परत तो प्रोडक्ट वापरून दाखवत नाही, तो प्रोडक्ट फक्त त्यांच्याकडे प्रमोशनसाठी आलेला असतो, एवढं समजून जायचं. ससूल्याने लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली म्हणजे कोणी त्या लिंकवर क्लिक करून प्रोडक्ट व्ह्यू जरी केला तरी ससूल्याला त्याचे पैसे भेटतील. व्हॅक्यूम क्लीनरचं प्रमोशन करून झाल्यानंतर मंडळी, ससूलीने पालक पनीरची रेसिपी दाखवली. हा ससूला कदाचित विसरतो वाटते. मागे बोलला होता की बायकोच्या चॅनलवर रेसिपी येणार आणि ह्या चॅनलवरती फक्त ट्रॅव्हल व्लॉग्स असणार. ह्या गोष्टीची सतत मला या ससूल्याला आठवण करून द्यावी लागते. ससूली पालक पनीर बनवत असताना त्यात मसाले टाकत होती. तितक्यात ससूले भाऊने सांगितलं की लवकरच मसाल्याचा व्हिडिओ येणार आहे. कसा बनतो, कुठे बनतो हे सगळं तो दाखवणार आहे. आणि थोड्या दिवसांनी जेव्हा तो गावी जाणार आहे तेव्हा तो फिश मसाला पण दाखवणार आहे बनवून. त्याचं असं म्हणणं आहे की खूप लोक वाट बघतायत. वा ससूल्या वा, मला विसरलास तू थँक्यू बोलायला.
मसाले कुठे कसे बनतात हे दाखव, कधीपासून तुला मी बोलत होती आणि आता माझ्यामुळे तुला मस्त 1-2 दिवसाचं कॉन्टेंट पण भेटतंय. त्यासाठी तू मला थँक्यू बोलायला हवं, पण सगळं क्रेडिट तू स्वतःलाच घेऊन टाकलंस. बरं जाऊ दे, नको बोलूस थँक्यू, पण सगळं नीट दाखव हा. मिरच्या आणण्यापासून ते मसाला बनून पॅक होईपर्यंतचं A to Z सगळं काय आहे ना ससूला, ट्रान्सपरन्सी असलेली बरी रे. मंडळी, ससुली पालक पनीर मध्ये फेटलेलं दही ऍड करत होती. ते दही तिने घरीच केलं होतं. स्वतःचं कौतुक करायला ससुली जराही मागे पुढे नाही बघत. बोलते कशी, जराही आंबट नाही आहे दही. त्यावर ससूला बोलला, पादुडी आवडीने खातो साखर टाकून दही. त्यावर ससुली परत परत सांगत होती की हे आंबट नाही आहे, आंबट नाही आहे. अगं ससुली, जर ते दही आंबट नाही आहे मग पादुडी साखर टाकून का खातो? मंडळी, ससुली पालक पनीरला लसणीची फोडणी देत होती. तितक्यात ससूला बोलतो, काय तर फोडणीच देते आहे का? ह्या ससुल्याला ना प्रत्येक शब्दाच्या शेवटी स लावण्याची खूप सवय आहे. कोणताही शब्द असू दे मग तो, सगळ्याच्या शेवटी हा ससूला स लावणारच. अरे हो, आता मला समजलं, हा एस फॉर ससूला आहे ना, म्हणूनच कदाचित हा प्रत्येक शब्दाच्या शेवटी स लावत असेल. त्या व्हिडिओच्या शेवटी ससूला बोलला की 2 दिवसासाठी ट्रिपला जाणार आहे तो. आता ट्रिपला जातोय हा ससूला म्हणजे नक्कीच कोणीतरी याला विला, होमस्टे किंवा रिसॉर्टचं प्रमोशन करण्यासाठी बोलवलं असणार. मंडळी, हा ससूला ना कुठेही जाण्या अगोदर सगळं प्लॅनिंग करून मगच घरातून बाहेर पडतो. मग त्यात राहण्याचं बोलू नका, ट्रॅव्हलिंगचं बोलू नका, खाण्याचं बोलू नका, सगळं काही स्पॉन्सर्ड असते. 1 रुपीज पण हा ससूला खिशातून खर्च करत नाही. आता हे कसं ओळखायचं, तर कधी पण ससूला कुठे गेला असेल आणि तिथे तो वडापाव, मिसळपाव, ऑमलेट पाव, बुर्जी पाव खाताना दिसला की समजून जायचं की हे स्पॉन्सर्ड नव्हतं. स्वतःच्या खिशातून खर्च करायचं असलं की ससूला हे असलं हलकं फुलकं खातो. पण जेव्हा फुकटचं खादाडी असते तिथे ससूला फॅमिलीला घेऊन प्रकट होतो. मंडळी, सध्या ससूल्याने घर रिनोव्हेट केलं आहे. तसं तर हा ससूला आधी इंटिरियर डिझायनर होता असं त्याने सांगितलं होतं, पण आता ते किती खरं आहे आणि किती खोटं ते त्यालाच माहिती. तसं अजून थोडंफार काम ससूल्याच्या घराचं बाकी आहे. ते पूर्ण झाल्यानंतर परत ससूला होम टूर करेल. व्हॅक्यूम क्लीनरचं प्रमोशन करून झाल्यानंतर ससूल्याला अजून एक वस्तू गिफ्ट भेटलं असं तो बोलला. अरे ससूल्या, प्रमोशन करायचंच आहे तर नीटपणे कर ना, कशाला उगाच लोकांना मूर्ख बनवायचं गिफ्ट भेटलं बोलून. त्या घरकोंबडी मनीश्री काकू आहेत ना, त्यांना पण खूप प्रोडक्ट आले होते ह्याच सेम कंपनीचे. त्यामुळे उगाच तू कोणतरी मोठा युट्यूबर आहेस असं दाखवणं बंद कर रे. ससूला बोलतो, काही प्रोग्राम असलं की डोर जवळच हे कॉफी मेकर ठेवायचं, म्हणजे कोण आलं की ते बनवून पिऊ शकतात. अरे चिकट्या, तुझ्या घरी प्रोग्राम असल्यावर माणसं येणार, ते पण लांबून लांबून येणार, तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येणार आणि तुझी अपेक्षा ही की त्यांनी स्वतःहून कॉफी बनवून प्यायची. मग तू काय फक्त गिफ्ट गोळा करण्यासाठी आहेस का रे? आता गिफ्ट आलंय सांगून हा पूर्ण प्रोडक्टचा डेमो कशाला देत असतो, आणि त्यात पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेच. एक प्रोडक्टचं प्रमोशन झालं की हा ससूला रेसिपी दाखवतो. खाणं, फिरणं आणि प्रमोशनच्या पलीकडे या ससूल्याला काही दुसरं ध्येयच नाही आहे. मंडळी, काल ससूला गेला होता एक रेस्टॉरंटचं प्रमोशनसाठी. तिथे जाऊन पण फक्त साबजींसारखं थोडा वेळ झापझूप करून कॅमेरा फिरवला आणि मग डायरेक्ट किचन मध्ये घुसला. हा ससूला ना असंच प्रमोशनच्या नावाखाली वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जातो आणि किचन मध्ये घुसून त्यांच्याशी गोड गोड बोलून रेसिपी विचारून घेतो आणि मग ससूली तीच रेसिपी बनवून दाखवते. खरंच हे दोघं नवरा बायको खूप डोकेबाज आहेत. दुसऱ्यांच्या रेसिपीला कसं स्वतःची बोलायची हे ह्यांच्याकडून शिका कोणी. आणि त्यात पण हा ससूला बोलतो की त्याचे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात. असा कसा हा ससूला? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा. मला तर जराही या ससूल्याचे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत नाही. तुम्हाला काय वाटते मंडळी? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.